हे खूप काही समस्या आहेत. मग अशा शेतकऱ्यांसाठी एक तुमचा सल्ला संदेश, या अनुभवाला घेऊन हे लागण केल्यावर 8-15 दिवसांनी वापरायला सुरुवात केली पाहिजे का तारांबळ झाल्यावर सुरुवात केली पाहिजे का आपला प्लॉट इतर शेतकरी काय येता जाता वय खाल्ल्यानंतर मोडून टाका म्हणतात त्यावेळेस केली पाहिजे? ही सुरुवात खरी कुठनं चालू केली पाहिजे आपल्या शेतकऱ्यांनी की जेणेकरून तुमच्यासारखी त्यांची पण केळी येईल? सुरुवातीपासून केल्यानंतर तुम्ही चांगलं येत आहे. सुरुवातीपासून केल्यानंतर चांगलं येऊ शकते. बरोबर आहे का नाही साहेब? नमस्कार. त्यांना माईक द्यावं. असू दे थोडस तुम्हाला मी आज आमच्या थोडेसे अनोळखीत पण आज आपण थोडासा दोघं एकामेकाचा परिचय घेऊ. तुमचं नाव आणि पत्ता सांगा साहेब. रोहिदास गाव सातवली. सातवली. आता ही जी इथं आम्ही थोडंच थांबलोय, आपण ह्या साहेबांची ही 10 जानेवारी 2025 ची लागण आहे. आपण वापरा बायोरेनिक कंपनीचं मार्गदर्शन ह्यांना फेब्रुवारी 5 फेब्रुवारीला मार्गदर्शन दिलं. त्याच्यानंतर आपली दुसरी व्हिजिट होती 12 मार्चला. आज आपली तिसरी व्हिजिट आहे साहेबांकडे. आज आम्ही मार्गदर्शन देऊन 2 महिने आणि फक्त 5 दिवस झाले, 10 दिवस झाले. तर साहेबांनी फक्त 2 वेळा मार्गदर्शन आपलं वापरलंय जमिनीतनं आणि 6 स्प्रे झालेत त्यांच्या आहे या शेड्यूलमध्ये. आता तुम्ही आमच्या अनोळखी आहेत, आपली भेट म्हणजे तुम्ही आम्हाला बघून आलेत. मी तुम्हाला मुद्दाम काय विचारतोय, ह्या प्लॉटकडे बघितल्यानंतर उन्हाळ्यातला आणि टेम्परेचर मध्ये गावलेला प्लॉट आहे असं जाणवतंय का? चांगला आहे प्लॉट. नाही ऊन धरलंय ह्या प्लॉटने असं? ऊन नाही तर जसे आपण रोप आणतो ती इस्तीत नाही येतात आपल्याकडे केळी, ज्यावेळेस आपण बारकी लागण करतो आपण सावलीला आल्या ठेवतो. हे आता रोप वाटतात का नाही इशित ना आले? तुम्हाला कसं वाटतं म्हणजे झाड टेम्परेचरला दाद देत नाही ती? हा, कारण मी तुम्हाला काय विचारलंय हे आता थोडक्यात आम्ही सगळेच परिचित आहेत. आम्हाला तुमच्यासारखा एखादा मध्यस्थी पाहिजे बोलणार, कारण मध्यस्थीला घेणं नसतं काहीच साहेब, की तुम्ही खरं बोलणार आहे. प्लॉट चांगले. हा, कारण हे वापरा बायोरेनिकचं एक ब्रीद वाक्य हे की कष्टकरी शेतकऱ्याला हरवून द्यायचं नाही. त्याच्यासाठी कंपनीने 2च प्रोडक्ट असे बनवलेत. त्या 2 प्रोडक्ट मध्ये 34 कंटेनर्स आहेत. ती काम काय करतं ती बी सांगतो, आज आपला परिचय नवीन आहे म्हणून. ती आपण आपल्या पद्धतीने प्रत्येक शेतकरी जी शेती करतो त्याच्यात कुठलंही शेड्यूल थांबवायचं नाही, फक्त ही ऍड करायची. मग ही आपली टेक्नॉलॉजी काम काय करते, तुम्ही रिंग डोस टाकलेला रिंग डोस 100% लागू होत नसतो. प्रत्येक शेतकऱ्याला माहिती, कुठलंही टाकलेलं खत 100% लागू होत नाही, 100% विघटन होत नाही. आपली टेक्नॉलॉजी काम काय करते, तुम्ही टाकलेल्या खताचं विघटन करणे, आपटेक करणे, उचलून देणे, जमीन भुसभुशीत ठेवणे, पांढरी मुळी चालू ठेवणे आणि मुळीला अन्नद्रव्य सतत चालू ठेवणे आणि जमिनीत पाण्याचा निचरा करणे आणि वापसामोड जमीन ठेवणे. त्या ठिकाणी ह्या गोष्टी सगळ्या दिसतात. आणि ते 34 प्रकारचे कंटेन काम काय करतात, तुम्ही टाकलेल्या खताचं विघटन तर करतात पण खताची डिफिशियन्सी भरून काढतात. म्हणजे ही पीक कुठल्या अन्नद्रव्याने तुम्हाला असं वाटतंय की बाबा ह्याला झिंक, फेरस, मायक्रोन्यूटनची कमतरता आहे, अन्नद्रव्याने तृप्त वाटतंय का नाही? आहे का नाही? कवडे सर, तुम्ही हे जे मार्गदर्शन घेतलेलं आहे वापरा बायोरेनिकचं आपले समाधान भगत सरांकडून, ह्याच्यावरती तुम्ही समाधानी आहे? हो आहे की. आणि हिथनं पुढे तुम्ही हे टेक्नॉलॉजीचं जे काही मार्गदर्शन आहे हे हिथनं पुढे कंटिन्यू करणार आहेत? करणार. तुम्ही आता हे वापरा बायोरेनिकचं जे मार्गदर्शन चालू केलं, तुम्हाला तुटाळी किती टाकावं लागली ह्याच्यानंतर चालू केल्यानंतर? नाही टाकलं म्हणा, एखाद दुसरं टाकलेलं आहे, टाकलंच नाही. आणि आपली टोटल झाडं किती दा? 2250 आहे. 2250. मग मला काय म्हणायचंय, आता हा रोड जो आहे कॉर्नर हा इकडे केमला जातो, हा पुढं मधनवी केमला जातो आणि हा इकडे सातवलीला जातो आणि हा रोड सरळ कंदरला जातो. हा थोडक्यात चौक आहे आणि ह्या चौकाच्या पश्चिमे साईडचा म्हणजे इकडे पूर्वेला तोंड केल्यावर डाव्या साईडचा प्लॉट आहे. बरोबर आहे का नाही? मग तुम्ही जे आता हे अगदी धाडसी निर्णय घेतला, आमच्या समाधान भगत सरांकडून मार्गदर्शन घेतलं, तर ही जी धाडसी निर्णय घेतला, तर तुम्ही इतर शेतकऱ्यांबद्दल ही घेतलेला निर्णय आणि भेटलेला रिझल्ट, इतर शेतकऱ्यांबद्दल वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन, प्लॉट एकदम खालीवर झाल्यावर वापरलं पाहिजे, तुटाळी जास्त झाल्यावर वापरलं पाहिजे, लागण करून एक 8-15 दिवसांनी वापरलं पाहिजे का, खूप काय प्रॉब्लेममध्ये प्लॉट आल्यानंतर, खूप काय तारांबळ झाल्यानंतर सुरुवात केली पाहिजे वापरा बायोरेनिकची, ही सुरुवात कधीपासून केली पाहिजे? सुरुवातीपासून असल्यानंतर अडचण येणार नाही. बरोबर आहे नाही? बरोबर आहे. आता जर आपण कशी जरी नजर मारली, थोडासा प्लॉटवरती सगळीकडे कॅमेरा व्यवस्थित दमाने एकदम फिरून घ्या. आता आपण कसा जरी प्लॉटकडे कशी जरी नजर टाकली, आपल्याला प्लॉट असा खालीवर जाणवतोय? नाही, एक पण नाही सर, सारखंच आहे. आहे का नाही? सगळ्यात महत्वाचं हेच प्लॉट, हे जी रोप आहेत ह्याच्या बरोबरची जी रोप आहे ती खालच्या प्लॉट मध्ये थोडीसे कोपरा लावलाय तुम्ही, बरोबर का? त्याच्यात आणि ह्याच्यात तुम्हाला काय वेगळं पण दिसते? त्याची हाईट आणि ह्याची हाईट लय फरक आहे. लय फरक आहे. लय फरक आहे. एकाच वेळेची रोप लावल्यात, फक्त त्याला वापरलं आणि ह्याला वापरलं नाही. बरोबर आहे. पण ज्या वेळेस तो प्लॉट कुठलाही असेल, केळी असेल किंवा इतर असेल, रिस्पॉन्स भेटत नाही म्हणजे प्लॉट टवटवीत वाटत नाही, त्यावेळेस साहेब प्रत्येक शेतकरी सुकलेला आहे आपल्याच रानात आल्यावर.
त्याला काय सांगून कोणापाशी मी रडून मी आता काय करू, ह्या परिस्थितीत आपला शेतकरी जातोय. मी आता काय करू ह्या प्रश्नाचं उत्तर आपण आज शोधून काढलंय वापरा बायोरेनिकच्या माध्यमातून, आणि ते आपल्या शेतकरी मित्रांना आपण दावण्याचा एक छोटासा प्रयत्न करतोय की जेणेकरून आज आपण म्हणतो ना मी काय करून माझ्यासाठी कोण आहे, हा शब्द असतो स्वतःच्या मनाला, ती कोणालाच बोलू शकत नाही. मी काय करू आणि माझ्यासाठी कोण आहे. तर मी अगदी हात जोडून सांगतो शेतकरी मित्रांनो, तुम्ही काहीच करू नका आणि तुमच्यासाठी वापरा बायोरेनिक आहे. अगदी तुम्ही फक्त एक कॉल करायचा आहे, तुमच्या बांधावरती येऊन पीक पाहणी करून मार्गदर्शन देणारे वापरा बायोरेनिकचे मार्गदर्शक आहेत, आणि त्याचे रिझल्ट परत परत येऊन आपल्या शेतकरी मित्रांना दावणारे आम्ही प्लॉटवरती येऊन दावण्याचा हा प्रयत्न का करतोय की तुम्हाला एक विश्वास असावा, भेटावा आणि तुम्हाला दिसावा. कारण ह्या नजरेवरतीच आपण सगळे विश्वास ठेवतोय. ह्या नजरेवरती तुम्ही जर विश्वास ठेवला तर 100% तुमचं पीक कुठलंही असू द्या, वापरा बायोरेनिक तुम्हाला उत्पादन 100% वाढवून देईन आणि आपली केळी उचलली. तर हा अनुभव तुम्ही आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी एक सल्ला संदेश म्हणून काय सांगाल, का सांगायला विचारतोय की जी तारांबळीत चालल्यात ती तरी आपल्याला वाचवता येते, म्हणून तुम्ही काय सांगाल? काय नाही, प्लॉट वापरल्यानंतर म्हणजे चांगलंच येतं, तुटळ होत नाही, सरासरी हाईट वाढते, गचा धरत नाही, पान चांगलं निघतं, नवीन येणार आहे का नाही. म्हणजे सगळ्यात महत्वाचं आपण प्रॉब्लेम मध्ये नाही. नाही. वापरा बायोरेनिककडे आलो म्हणजे आपण प्रॉब्लेम मध्ये नाही. बरोबर. साहेब नमस्कार. नमस्कार. तर आपलं नाव गाव पत्ता सांगा. माझं नाव जयवंत भास्कर कवडे, राहणार वडसर, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. हे आपल्या केळीचा किती झाडाचा प्लॉट आहे? ही 2250. 2250. आणि ह्याची लागण तारीख किती आहे? 10 जानेवारी 2025. 10 जानेवारी 2025. आणि आज तारीख काय हो? 5/2/2025. 5 फेब्रुवारी 2025. तर ह्या प्लॉटला आपण आजपासून वापरा बायोऑर्गॅनिक कंपनीचं मार्गदर्शन वापरणार आहे. तर आमच्या वापरा बायोऑर्गॅनिक कंपनीकडून अपेक्षित आहेत त्या बोंदा मोठा झाला पाहिजे, जेणेकरून तुमचा ठाम विश्वास बसेल आमच्या कंपनीवर. असा काय बदल घडला पाहिजे? त्या बोंदा मोठा पाहिजे, ह्याला म्हणजे कर्त्या रोग येतो जास्त, ते कमी आला पाहिजे. आणि आमच्या राशी कमी पडते, तिचे वाढ आला पाहिजे, एवढंच. त्याचा राशीचं ह्याच काय लगेच आपण 2 महिन्यात होणार नाही. आता आपण 2 महिने शेड्यूल देणार आहे. बरोबर. 2 महिन्यात आपल्याला काय बदल हवा होता, हे नेमकं काय झालं पाहिजे 2 महिन्यात? झाडाची उंची वाढली पाहिजे, बुंदा वाढला बरोबर. नुसतं वाढत झालं नाही पाहिजे, बुड काय बी त्या मापात झाला पाहिजे, डिस्टन्स पडला पाहिजे. तर लोकेशनला जर म्हटलं तर पाठीमागं पोल आहे, हे पाईपलाईन येतं एरवाल. कुठली पाईपलाईन आहे? कवर ओपलाय, कवर ओपळं पाणी पुरवठा. आणि ही पाठीमागं रस्ता केमकंद रस्ता आहे. तुमच्या 2 बाजूनं प्लॉटचा रस्ता आहे, बरोबर आहे. तर पाहूया आपण येणाऱ्या 1.5-2 महिन्यामध्ये जी काय बदल होते ती. दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. केलं साहेब. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. जयवंत भास्कर कवडे, राहणार वडसर, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. आपण ह्या प्लॉटसाठी 5 फेब्रुवारी 2025ला वापरा बायोरेनिक कंपनीचं मार्गदर्शन घेतलं होतं, बरोबर आहे? हो. आजची तारीख किती आहे? 12 मार्च 2025. आजची तारीख किती म्हणले? 12 मार्च 2025. 25. तर तुम्ही ह्या प्लॉटसाठी जे काय आपण पूर्वावस्थेत शूटिंग काढली त्यावेळेस आपण इथनंच फोटो आणि व्हिडिओ काढले, बरोबर आहे का नाही? म्हणजे वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन वापरण्या अगोदर फोटो आणि व्हिडिओ काढले ह्याच ठिकाणी. बघा, ती पहिलं झाड, दुसरं झाड, हे मोठं दुसरं, त्याच्या खाली बारकाई, हे दुसरं, हे तिसरं, हे चौथं आणि हे 5वं झाडापाशी आपण व्हिडिओ आणि फोटो काढले होते. आणि पाठीमागं पोल होता. अशाच लोकेशनला आत्ता पण आपण थांबलोय, बरोबर आहे का नाही? तर 5 फेब्रुवारीला आपण तुम्हाला जे मार्गदर्शन दिलं, बरोबर आहे ना तारीख? 5 फेब्रुवारीला जर आपण तुम्हाला मार्गदर्शन दिलं तर आज आहे 12, बरोबर आहे का नाही? म्हणजे 1 महिना आणि किती दिवस झाले थोडक्यात? 7. 1 महिना आणि 7 दिवस झाले तुम्हाला वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन देऊन. तर तुम्ही ह्या प्लॉटसाठी आतापर्यंत स्प्रे असतील किंवा ड्रिचिंग असेल, किती कसं झालं बरं? वापर कसा केलाय? त्याला 1 ड्रिचिंग 2 ड्रिचिंग घेतल्या, हा, आणि 3 स्प्रे घेतले. म्हणजे रोहरचे 3 स्प्रे आणि गुरथरचे 3 स्प्रे, आणि आपलं सिलिकॉन आणि रोहर जमिनीतून आणि गुरथर पण आपल्या एक वेळा दिलेले. दुसरा डोस आपला बाकी आहे, आणखी घरात शिल्लक आहे. आपण 1 टाइम 2 डोस घेतलेले, बरोबर आहे का नाही? आता बारीक जर अभ्यास केला तर आज मार्केट असं चालतं, थोडक्यात सांगायचं म्हणजे मी सांगतो की तुम्ही आम्हाला 2 रुपये दिले आणि आम्ही तुम्हाला एखादी वस्तू दिली का, तर तुम्ही चुकून आम्हाला कसं वापरायचं म्हणून जर फोन लावला तर आमचे फोन लागत नाहीत, आणि नाही लागले तर तुम्हाला शंका जास्त असतात.
पण आपल्या वापरा बायोरेनिकमध्ये तसं नाही. आपल्या वापरा बायोरेनिकमध्ये तुम्ही रात्रीच्या 11ला जरी कॉल लावला तरी आमचा एकही मार्गदर्शक तुमच्यावरती चिडत नाही. काय टायमिंग आहे का फोन करायचा, कारण आपल्या शेतकऱ्याला समजून घेणं हा आपल्या मार्गदर्शकाचं काम आहे. ही आपल्या कंपनीच्या मालकांनी प्रत्येक मार्गदर्शकाला म्हणजे समजून सांगितलेलं आहे की बाबा शेतकऱ्याला समजून घ्या, त्याचे कधीही कॉल येतील. कारण मालकाची तळमळ ही या वापरा बायोरेनिकच्या की जर आपल्या शेतकऱ्यांना आपल्याला समजून घेता नाही आलं, त्यांच्या काही समस्या ऐकून घेता नाही आल्या, त्यांना जर काही समजून सांगता नाही आलं, त्यांना जर आपल्याला थोडक्यात त्या गोष्टी समस्येला जर आपल्याला त्या समस्येतून बाहेर काढायचं असेल तर समजूनच घ्यावं लागेल. म्हणजे आणि समजून घेता येत असेल तरच ह्या कंपनीत तुम्ही काम करा, अशी मालकाने प्रत्येक मार्गदर्शकाला दिलेली एक समज आहे. त्यामुळे ह्यात तुमच्यावर कुणीच कुठला मार्गदर्शक चिडणार नाही. तुम्ही कधीही फोन लावा. आपल्यात असं झालंय का तुम्ही आतापर्यंत मार्गदर्शन घेतल्यापासून फोन लावला आणि उचलला नाही? नाही झालं. दुसरी गोष्ट बघा, तुम्ही मार्गदर्शन घेतलं 2 महिन्याचं, पेमेंट पण केलं, मार्गदर्शक फोन उचलत नाहीत. एकदा पेमेंट मिळालं जसं येईन तसं येईन, काय घेणं नाही देणं नाही. आम्ही तुमच्याकडं 1 महिन्याच्या आसपास आलेलो आहे, म्हणजे 1 महिन्यानं 7 दिवस झाले व्हिजिट झालेली आणि पुढच्या पण होणार आहेत. मग मला काय म्हणायचं बघा, तुमचं आता ह्याला जमिनीतनं जी काही ड्रिचिंग आहे रोहवर आणि गुरथरची झालेली, आणि रोहरचे 3 स्प्रे आणि गुरथरचे 3 स्प्रे झालेत. आणि जी ह्याच्या खालीच प्लॉट आहे, आता आम्ही मुद्दाम थांबून ह्या साईडचा हा आणि खालचा तो, तर त्याची लागण संघची हे आणि ती लेट आहे. ती किती दिवस लेट आहे? 1 महिन्याची फरक आहे. 1 महिन्याचा फरक आहे. त्याला वापरला आपण नाही वापरलं. मग तुम्हाला त्याला नाही वापरलं आणि ह्याला वापरला असं तुम्हाला 1-2 इटला बदल काय वाटतोय? फरक जाणार की ह्या जे हाईट पण जास्त वाढली, पानं चांगली, ती पोगा चांगला निघला ह्याचा. पोगा चांगला निघाला काय निघलं आणि किळीवरती गडदपणा आहे, आहे की काळोखीचा, बरोबर आहे काळोखी का नाही? आता बारीक विचार केल्यानंतर कांद्यामध्ये किळी, पण आहे की किळी अशी दबागली नाही नाही की बाबा टेम्परेचरला वय खाणं, वेळेत त्याचं बाबा खालीवर होणं, नाही तसे नाही. बरोबर आहे का नाही? म्हणजे खालीवर किळी झाल्यानंतर बरोबर तुटाळी होणं. तुम्ही आता हे वापरा बायोरेनिकचं जे मार्गदर्शन चालू केलं, तुम्हाला तुटाळी किती टाकावं लागली ह्याच्यानंतर चालू केल्यानंतर? नाही टाकलं म्हणा, एक कान दुसरं टाकलं लय झालं टाकलंच नाही. आणि आपली टोटल झाडं किती दा? ही 2250 आहे ती. 2250. मग मला काय म्हणायचं आहे, आता हा रोड जो आहे कॉर्नर, हा इकडं केमला जातो, हा पुढं मधनवी केमला जातो, आणि हा इकडं सातवलीला जातो, आणि हा रोड सरळ कंदरला जातो. हा थोडक्यात चौक आहे, आणि ह्या चौकाच्या पश्चिमे साईडचा म्हणजे इकडं पूर्वेला तोंड केल्यावर डाव्या साईडचा प्लॉट आहे, बरोबर आहे की नाही? मग तुम्ही जे आता हे अगदी धाडसी निर्णय घेतला, आमच्या समाधान भगत सरांकडून मार्गदर्शन घेतलं, तर ही जी धाडसी निर्णय घेतला, तर तुम्ही इतर शेतकऱ्यांबद्दल ही घेतलेला निर्णय आणि भेटलेला रिझल्ट, इतर शेतकऱ्यांबद्दल वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन, प्लॉट एकदम खालीवर झाल्यावर वापरलं पाहिजे, तुटाळी जास्त झाल्यावर वापरलं पाहिजे, लागण करून एक 8-15 दिवसांनी वापरलं पाहिजे का, खूप काय प्रॉब्लेममध्ये प्लॉट आल्यानंतर, खूप काय तारांबळ झाल्यानंतर सुरुवात केली पाहिजे वापरा बायोरेनिकची, ही सुरुवात कधीपासून केली पाहिजे? सुरुवातीपासून असल्यानंतर अडचण येणार नाही, बरोबर आहे नाही? बरोबर आहे. आता जर आपण कशी जरी नजर मारली, थोडासा प्लॉटवरती सगळीकडे कॅमेरा व्यवस्थित दमाने एकदम फिरून घ्या. आता आपण कसा जरी प्लॉटकडे कशी जरी नजर टाकली, आपल्याला प्लॉट असा खालीवर जाणवतोय? नाही एक पण नाही सर, सारखंच आहे. आहे का नाही? सगळ्यात महत्वाचं हेच प्लॉट, हे जी रोप आहेत ह्याच्या बरोबरची जी रोप आहे ती खालच्या प्लॉट मध्ये थोडीसं कोपरा लावलाय तुम्ही, लावलाय की. बरोबर का? त्याच्यात आणि ह्याच्यात तुम्हाला काय वेगळं पण दिसते? त्याची हाईट आणि ह्याची हाईट लय फरक आहे, लय फरक आहे. लय फरक आहे. म्हणजे पानाची एकाच वेळेची रोप लावल्यात, फक्त त्याला वापरला आणि ह्याला वापरला. वापरलं नाही, बरोबर आहे. आणि आपला प्लॉट रस्त्याच्या कडेला आहे. आता साहेब पण आले, तर त्या दिवशी पण मी आलतो त्यावेळेस एक साहेब आलते. येणारे जाणारे तुम्हाला ह्या प्लॉट बद्दल काय म्हणतात? त्याला पहिल्या रानात पीक काय होतं म्हणते ती, पहिले असे मकाच रान असून सकट एवढी केळी चांगली कशी आली, म्हणजे तुम्ही मका खाल्ली ह्यात? त्यात मका खाल्ली. आता बघा, मका ही रानातलं खस खाणारं पीक आहे, ही मी सांगायची गरज नाही कोणाला. नाही आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना माहिती, मका केली कुठलं पीक त्याच्यामध्ये चांगलं पाहिजे असं येत नाही, कारण ती मका ही खादाड पीक आहे, ती खाते भरपूर, पण त्या रानात शिल्लक जास्त काही ठेवत नाही, ती वैयक्तिक खाते. आणि त्याच्यात कुठलं पीक घ्यायचं म्हणलं की ती पाहिजे असं येत नाही, नाही बरोबर आहे नाही? म्हणजे साळुंख साहेबांनी तुम्हाला ती एक अजून थोडक्यात क्लिव दिलं की अगोदर काय होतं. तुम्हाला शेतकरी विचारतात, अगोदर तर मका होती, मग केळी कावा लावली, कसं काय एवढी चांगली आली? मग मला काय म्हणायचं आहे, जे काही ही वाटणी येणारे जाणारे शेतकरी आहेत, जे नवीन असतील जुने असतील केळी क्षेत्रातले, तुम्हाला ते विचारतात की तुम्ही काय केलं, केळी चांगली आली. साहेब आपलं नाव काय बरं, थोडंसं मोठ्या आवाजात सांगा बरं. हा, विजय पोपट कवडे साहेब. तर दिसले नाही, पण आता एक अचानकच असं वाटतं की तुम्ही कधी केळी लावली, आणि केळी तर चांगली आली. म्हणजे ही आपली माणसं तशी कुबेवणी बोलत नाही, पण नजरेला जी दिसतं ती बोलत असतात. आपल्याला चांगलं आलं तर चांगलं म्हणत असतात, आणि खराब आलं तर खराब बी म्हणून आपल्याला सांगत असतात. पण एक आहे
की ज्यावेळेस आपली तारांबळ होती त्यावेळेस जग आपल्याला हसत असतं आणि आपली तारांबळ अगदी हसू हसू बघून हसू हसू इतरांना सांगत असतं. पण आपलं ज्यावेळेस चांगल्या प्रगतीपथावरती आपण जायला सुरुवात होती आणि आपलेच जे हसणारी मंडळी आहेत त्यांचं हसणं थोडं कमी होतं बरं का. तुमचा प्लॉट जर हा बिघडला ना मोडून टाका म्हणून सल्ला लय देतील बघा बरं का मी काय म्हणतोय. पण ज्यावेळेस आता हा तुमचा प्लॉट एकदम सुंदर सुदृढ आलेला आहे तर आता हे जे असे बोलणारे कुणी पण आहेत हे कुणालाच म्हणणार नाही की त्या कवडे साहेबांनी काय वापरले त्यांना विचारा त्यांचा प्लॉट लय चांगला आलाय बरं का. काय वापरतात माहित नाही पण प्लॉट चांगला आहे असे सल्ले कमी देणार आहेत. फक्त एक म्हणतील हा होय राव हाय चांगला, हा होय राव ती मी बघितलं राव लय प्लॉट खराब आहे, हा असे बरोबर एवढं बोलतील. पण असं कोण म्हणणार नाही की याला त्यांच्या बरोबरची कीड मी बरेच जणांनी लावलेली त्यावेळेसची बघितली बरं का. त्याच्यात हा प्लॉट उजवा आहे त्या साहेबांना शेतकऱ्याला जाऊन तुम्ही भेटा की काय वापरले बाबा तुम्ही पण ती वापरा साहेब तुमची कीड खूप खराब झाली असं सहजासहजी कोणी कोणाला सांगत नाही साहेब. मग मला काय म्हणायचं आहे जर समजा तुम्हाला 10,000 रुपयाची गरज आहे आणि मी उसने दिले, उसने दे ना मी दान नाही करणार कोणीच कोणाला, मग मी उसने दिले तर मी तुम्हाला मागण का नाही परत. पण जर वापरा बायोरेनिकचा सल्ला दिला की वापरा बायोरेनिक वापरा आणि वापरल्यानंतर तुमचा प्लॉट बाग कसा येतोय तर मला काय म्हणायचं दिलेला सल्ला माघारी घ्यायची काय गरज आहे का. समोरचं चांगलं होणार आहे का नाही. मी तुम्हाला 10,000 दिले, मी काय म्हणतोय तुम्हाला गरज आहे आपलं नातं समजा चांगलं आहे ओळख आहे एकमेकाची, थोडंसं अडचण आली तुम्ही म्हणले मला साहेब 10,000 रुपये समजा उदाहरणार्थ मी दिले बी तर मी तुम्हाला माघारी मागणार आहे ध्यानात ठेवा. पण सल्ला दिला एखादा फुकाट सल्ला आहे, सल्ला फुकाट द्यायचा आहे की साहेब मी असं पाहिलं यूट्यूबला फेसबुकला वगैरे की वापरा बायोरेनिकचे रिझल्ट खूप छान आहेत आणि त्या पण शेतकऱ्यांनी थोडंसं सर्च केलं यूट्यूबला किंवा फेसबुकला किंवा गुगलवर की वापरा बायोरेनिक काय आहे बाबा आणि त्यांनी पण 10, 20, 15, 50 व्हिडिओ पाहिले आणि त्यांनी पण ठरवलं की खरंच ही शेतकरी हिताचं आहे आपल्याला वापरणं गरजेचं आहे. तर आपण शेतकरी वाचवायचं काम करतोय का शेतकऱ्याला गाडायचं काम करतोय वाचवायचं बरोबर आहे का नाही. कारण आज मला काय म्हणायचं आहे कुठलाही पिक्चर असू द्या कुठलंही नाटक असू द्या ते जे शूटिंग चालतात ना त्या 5-5, 10-10 मिनिटाच्या शूटिंगा 2-2, 3-3 दिवस चालतात. ते डायलॉग ती सगळं ती कॅमेरा ती सगळं त्याला 10-5 जण नटापटा करायला ती सगळं ती खूप मोठं नाटक असतं. म्हणजे रंगाला आणण्यासाठी त्यांचं खूप सगळे अपघात असतात. पण मला काय म्हणायचंय ॲग्रिकल्चरमध्ये नाटक करणं ह्या कॅमेऱ्या पुढं कुणाचंच काम नाही. तिथं कुणीही नाटक करू शकतो, मी बी करू शकतो त्या ठिकाणी, कारण ती एक ठरवलेली स्क्रिप्ट आहे आणि त्याच्यामध्ये ते सगळं बोलायचे. हिथं स्क्रिप्ट कुठली ॲग्रिकल्चरला चालत नाही. हिथं ही झाड मुकं आपल्याबरोबर बोलतं करणं म्हणजे फक्त वापरा बायोरेनिक वापरूनच ते शक्य आहे. ह्याची प्रचिती आपण एक देण्याचा छोटासा प्रयत्न आपल्या शेतकरी मित्रांना करतोय. त्याचं कारण असं की आजच्या कंडिशनला बऱ्याच शेतकऱ्यांनी 1 महिना झालं, 2 महिने झालं, 1.5 महिना झालं, 3 महिने झालं किळी लागण केलेली आहे. वय खाती टेम्परेचरनी रोपं चालल्यात, इसान लेवणी होत्या, थोडक्यात ती असं मान टाकलेवणी होते रोपानी, पाला असा एकदम खाली होतोय आणि प्लॉट गच्चा धरतोय. बरेच असे प्लॉट आहेत की आता जिवंत दिसतात 2-2, 1.5-1.5, 3-3 महिन्याचे, पण त्याचे पाले पाहिजे तेवढे निघत नाहीत. गच्चा धरलेला आहे, वय खाल्लेला आहे आणि त्या शेतकऱ्याला पाहता पाहता असं वाटतंय की माझ्या प्लॉटचं काय बाबा मी कुठं कमी पडलोय. कमी तर कुठलाच शेतकरी पडलेला नाही. त्याला खतं टाकतोय, पाणी टायमिंगला देतोय, वेळ देतोय, खुरपण फिरपण जे काय असेल फवारणी ती पोगा भरणी सगळं करतोय, पण प्लॉट वय खातोय. साहेब काय चूक आहे आपल्या शेतकऱ्यांची? काहीच नाही. आपला तेवढा आबादतोय का नाही. पण ज्या वेळेस तो प्लॉट कुठलाही असेल किडी असेल किंवा इतर असेल रिस्पॉन्स भेटत नाही म्हणजे प्लॉट टवटवीत वाटत नाही त्यावेळेस साहेब प्रत्येक शेतकरी सुकलेला आहे आपल्याच रानात आल्यावर. त्याला काय सांगून कोणापाशी मी रडून मी आता काय करू ह्या परिस्थितीत आपला शेतकरी जातोय. मी आता काय करू ह्या प्रश्नाचं उत्तर आपण आज शोधून काढलंय वापरा बायोरेनिकच्या माध्यमातून आणि ते आपल्या शेतकरी मित्रांना आपण दावण्याचा एक छोटासा प्रयत्न करतोय की जेणेकरून आज आपण म्हणतो ना मी काय करून माझ्यासाठी कोण आहे हा शब्द असतो स्वतःच्या मनाला, ती कोणालाच बोलू शकत नाही. मी काय करू आणि माझ्यासाठी कोण आहे. तर मी अगदी हात जोडून सांगतो शेतकरी मित्रांनो तुम्ही काहीच करू नका आणि तुमच्यासाठी वापरा बायोरेनिक आहे. अगदी तुम्ही फक्त एक कॉल करायचा आहे. तुमच्या बांधावरती येऊन पीक पाहणी करून मार्गदर्शन देणारे वापरा बायोरेनिकचे मार्गदर्शक आहेत आणि त्याचे रिझल्ट परत परत येऊन आपल्या शेतकरी मित्रांना दावणारे आम्ही प्लॉटवरती येऊन दावण्याचा हा प्रयत्न का करतोय की तुम्हाला एक विश्वास असावा भेटावा आणि तुम्हाला दिसावा. कारण ह्या नजरेवरतीच आपण सगळे विश्वास ठेवतोय. ह्या नजरेवरती तुम्ही जर विश्वास ठेवला तर 100% तुमचं पीक कुठलंही असू द्या वापरा बायोरेनिक तुम्हाला उत्पादन 100% वाढवून देईन आणि ते असं वाढवून देईन की आता बघा आपला शेतकरी अडचणीत कुठं आलाय. मी सांगतो साहेब आज मला सांगतील माझं चुकतंय का बरोबर आहे की आपला शेतकरी अडचणीत कुठं आलाय. आपण आपल्या पद्धतीने शेती करीत असताना खतं वगैरे टायमिंगला सगळं देत असताना आपला प्लॉट ज्यावेळेस गच्चा धरतो थांबतो वय खातो टेम्परेचरला बळी जातो त्यावेळेस जो खर्च होतो मानसिक त्रास होतो तो खूप कठीण असतो
आणि त्यावेळेस झालेला खर्च कोणालाच परत मला आता रिटर्न द्या म्हणून आपण बोलू सुद्धा शकत नाही. पण वापरा बायोरेनिक जर घेतलं तर तुमचा प्लॉट वय खात नाही, गच्चा दर येत नाही, टेम्परेचरला बळी जात नाही, तुटाळी होत नाही, व्हायरसला बळी जात नाही. हे जे प्रचिती, आता तुम्हीच सांगा आपल्या ह्या प्लॉटमध्ये व्हायरसची झाडं किती निघाली? 2-3 असते ती. 2-3 व्हायरसची झाडं आहेत. झाडं किती आहेत आपली टोटल? 2250. 2250 झाडात 2-3 व्हायरसची झाडं आहेत. तुटाळी किती झाली आपली? तुटाळी नाही म्हणलं जमा आहे. नाही म्हणल्यात जमायत 2-3 झालती तरी मी म्हणतो. हा गच्चा किती प्लॉटने धरलाय, म्हणजे किती झाडांनी धरलाय? नाही कुठंच नाही. खाली पोगा वर कुठं कुठलाय का? नाही टेम्परेचरला बळी गेलाय का? नाही प्लॉट पिवळा वाटतोय का? नाही काळोखी आहे भरपूर आहे. म्हणजे सर्वांगीण विकास म्हणलं तर वापरा बायोरेनिक. तुम्हाला काय वाटतं ह्याच्यावर आहे की. साहेब? तुम्हाला काय वाटतंय? आपण जमीन पण दावली आता बघितली. उकरून, जमीन कशी वाटते तुम्हाला? भुसभुशीतच आहे. बरोबर आहे ना? मग आता ही जी आपण एवढं सगळं चाललंय, फक्त आपले जे काही केळी क्षेत्रातले शेतकरी आहेत खूप काय अगदी मोठ्या मनाने कुठतरी पुढचं काहीतरी एक स्वप्न पाहत असतो प्रत्येक शेतकरी, की मी ही पीक केल्यानंतर माझ्या लेकराचं, माझ्या मुलीचं, मुलाचं हे शिक्षण होईल, ते शिक्षण होईल, पत्र्यात सलाप होईल, सलापाचा बांगला होईल, काहीतरी प्रत्येकाचं स्वप्न असतं. आहे का? प्रत्येक पिकावरती स्वप्न असतं, त्यासाठी ती अहोरात्र कष्ट करत असतो. ह्या अशा कंडिशनला आता किती वाजले आता कोकणे सर? 1:45. मला काय म्हणायचं, अशा कंडिशनमध्ये आपण उन्हात उभा आहेत साहेब. ऐका, सूर्य डोक्यावर आहे, काही कमी थोडासा. मग मला काय म्हणायचं, अशा कंडिशनमध्ये बरेच लोक एसी मध्ये, फॅन मध्ये सावलेले आहेत, झोपल्यात, कोण अगदी टीव्ही बघत आहे, कोण ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार आहेत. आपल्याला त्याच्याबद्दल काय म्हणायचं नाही, पण आपण उभा कुठे आहेत? शेतीतच आहे. असं आहे का की तुमचा प्लॉट लय चांगला आलाय, तुम्हीच आम्हाला 4 फोटो काढलेत म्हणून आम्ही कुठेतरी डांबरीच्या कडल गप्पा हाणल्यात आणि इथं उभा राहणं राहतात, तिथं उभा राहून साहेब आमचा रिझल्ट कसं काय वापरावा नाही, अशी काही चर्चा आहे का आपली? नाही म्हणजे आपण साहेब इतक्यापर्यंत का सांगतोय की ज्या वेळेस आपण एकामेकाशी चर्चा चलते आणि तुमच्या मनातलं मी, माझ्या मनातलं तुम्ही बोलता, त्यावेळेस आपण चहा पाणी नाश्त्यापर्यंत, एखाद्याला मुक्कामाला राहापर्यंत आपलं बोलणं चलतं. पण हे झाड ह्याच्यापाशी आपण 1 तासभर जरी आपली परिस्थिती चांगली किंवा बेकार आहे म्हणून जरी सांगत बसलो तरी हे झाड हलन का? नाही. ह्या झाडाला जर म्हणलं की साहेब माझी परिस्थिती खूप गरीब आहे, तुला चांगलं यावं लागेल, येईन? नाही येणार. कसं बरं, ह्याला उलटा अजून आपण असं सांगू, मी गावातला सरपंच आहे, मी गावातला पोलीस पाटील आहे, मी गावातला एक प्रतिष्ठित माणूस आहे, किंवा मी गावातला एक ग्रामपंचायतचा सदस्य आहे, तुला नीट यावं लागेल नाही तर बघ. ह्याला दम टाकू शकतो आपण? नाही. बरं, ह्याला दम बी नाही, ह्याला एवढून सांगू शकतो? बरं, ही दोन्ही सांगितलं ते ऐकू शकतं? नाही. त्याचं एकच म्हणणं आहे, मला पाहिजे ती द्या, तुम्हाला पाहिजे ती मी देतो. उत्तर सरळ आहे आणि हे सरळ उत्तर काढण्यासाठी आपण इथं आज उभा राहिलो. तर तुम्ही आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी ज्यांची काय तारांबळ झाली, केळी लावून खालीवर झाली, तुटाळी झाल्यात, अगदी टेम्परेचरला ह्याला बळी चालली आणि अशा तुमच्याच अवस्थेसारखी अगदी केळी आहे पण केळी उचला नाही आणि आपली केळी उचलली, तर हा अनुभव तुम्ही आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी एक सल्ला संदेश म्हणून काय सांगाल? का सांगायला विचारतोय की जी तारांबळीत चालल्यात ती तरी आपल्याला वाचवता येते, म्हणून तुम्ही काय सांगाल? काय नाही, प्लॉट म्हणजे वापरल्यानंतर म्हणजे चांगलंच येतं, तुटाळ होत नाही, सरासरी हाईट वाढते, गच्चा धरत नाही, पान चांगलं निघते, नवीन येणार आहे का नाही? म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आपण प्रॉब्लेममध्ये नाही. नाही. वापरा बायोरेनिककडे आलो म्हणजे आपण प्रॉब्लेममध्ये नाही. बरोबर आहे. म्हणजे एक जुनी म्हण आहे, एक वारी चालू करा नाही तर दुसऱ्या वाऱ्या चालू होत्यात. जुनी म्हण अशी आहे, एक पंढरपूरची वारी तुम्ही कुठली करा महिन्यातली, एक एकादश वगैरे, बाकीच्या वाऱ्या बंद होत्यात, म्हणजे येणारी संकट दूर राहतात आणि एक वारी देवाची राहते. मग देवाची वारी चांगली की इतर वाऱ्या चांगल्या? मग इतर वाऱ्या बी सांगतो मी कुठल्या असतात. इतर वाऱ्या नाही त्याच्या लावालाव्या करायच्या, कुठं नाही करायच्या, जे ते नाही त्या घरी जायचं, ह्याची त्याची लावालावी करायची, नाही तर कोर्टाच्या वाऱ्या, नाहीतर नाही त्याच्या वाऱ्या. मग ह्या वाऱ्या चांगल्या का आपली पंढरीची वारी चांगली? पंढरीची वारी चांगली. मग मला काय म्हणायचं, पंढरीची वारी ज्याला पटती त्यांनी वापरा बायोरेनिककडे वळावं बाबा, कारण कुठल्याच प्रॉब्लेममध्ये नाही असं मला म्हणायचं. म्हणजे इतक्यापर्यंत मी काय बोलतो साहेब, इतर काहीतरी करण्यापासून आपल्याला इतर, तर तुम्ही आता सगळंच आपलं शब्दच आहे पहिल्यापासून, तुमच्या शेड्यूलमध्ये फक्त वापरा बायोरेनिक ॲड करायची, पण तुमच्या शेड्यूलमध्ये ॲड करून वापरा बायोरेनिक तुम्ही कसल्याच प्रॉब्लेममध्ये नाही. बरं, तुम्ही तुमच्या शेड्यूलमध्ये आमचं वापरा बायोरेनिक सोडून इतर बी ॲड करीत असता गपचिप प्रत्येक शेतकरी. मग ज्या वेळेस अडचण येतात त्यावेळेस सगळे सल्ला देतात. काय सल्ला देतात? साहेबराव किती महिने झाले एवढं लय व्हायरस, लय तुटाळे काय राव, ते ह्याचा प्लॉट बघा तुमच्या बरोबरच लावला राव, ते चांगला आहे. हा, सहज माणूस म्हणतं आणि दुसरं काहीतरी करा, अगदी असं मान हलत आलेलं सुद्धा म्हणतं, साहेब जरा मला तुमचं वेगळंच वाटतंय हो, मी लय दिवसापासून येता जाताना बघतोय. इतक्यापर्यंत आपली बोलतात, चांगली तर बोलतातच, मग ती त्यांचं ऐकून घेणं बरं आहे का येता जाता केळी एकदम जबरदस्त आणली बरं का साहेब, कुठली रोप आहे तो, कुठलं काय हो, हे ऐकणं चांगलं आहे.
ऐकणं कुठलं चांगलं आहे? चांगलंच. चांगलं ऐकणं चांगलं आहे का? त्यांनी येणार जाणाऱ्यांना काय आपल्याला पैसे दिले नाहीत काही पण प्लॉट लावायला किंवा शेती करायला, पण ते जाता जाता सहज म्हणतात साहेब प्लॉट बिघाललाय राव तुमचा. तर तुम्ही हे मार्गदर्शन घेऊन आजच्या परिस्थितीला समाधानी? हो आहे. तुम्ही काय सांगाल साहेब, आपले जे काय महाराष्ट्रातले तमाम शेतकरी बघत आहेत, हे जे आमचं वापरा बायोरेनिकचं जे काय चाललेलं आहे, हा छोटासा प्रयत्न शेतकरी पुराव्यानुसार वाचवायचा. पुराव्यानुसार म्हणजे ह्या प्लॉटची वापरण्या अगोदर आपण साहेबांची एक शूटिंग आणि फोटो ह्याच ठिकाणाहून काढलेत, आत्ता पण तिथंच उभा आहे. तर ही जी झालेला बदल आहे, तर तुम्ही केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी तुमचा एक सल्ला संदेश म्हणून तुम्ही काय सांगाल? कारण आता तुमची भावकी आहे, तुम्ही शेजारी आहेत, तुमचे ते चुलतेत आणि का तुम्ही त्यांचे पुतणेत, तर तुम्ही काय सांगू शकाल? हे वापरा बायोरेनिकचं जे मार्गदर्शन साहेबांनी तुमच्या वापरलेलं आहे, तर हे वापरलं पाहिजे का नाही वापरलं पाहिजे? वापरलं पाहिजे. कशासाठी वापरलं पाहिजे? की तारांबळ आपली हो नाही म्हणून वापरलं पाहिजे, बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. तुम्हाला हे बघून कसं वाटतंय आता? प्रसन्न वाटतं का नाही? चांगलं वाटतं. कारण चांगलं कोणाला आवडत नाही असं कोणी बोलूच नाही. ओके. तर तुम्ही बरं का, जसं घडलं तसं आपलं केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी कवडे साहेब माहिती दिली, त्याबद्दल आमच्या वापरा बायोरेनिक कंपनीकडून, आमच्या सर्व वापरा मार्गदर्शकांकडून तुमचं मनापासून खूप खूप साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. माझं नाव जयवंत भास्कर कवडे, गाव वडशिवणे, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. आता ही जो रोड आहे इकडे कंदरला जातो आणि इकडे केमला जातो, बरोबर आहे का नाही? आणि सरळ सातोली. सातवली जातो. हे थोडक्यात चौकातला हा प्लॉट आहे कॉर्नरवरचा. इकडे वडशिवणे, इकडे कंदर, इकडे सातवली आणि खाली सरळ गेलं तर केम. असं बी केमला जाता येतं ना असं बी केमला जातं. आजची तारीख काय आहे बरं? 15/4/2025. 15/4/2025. ह्या प्लॉटसाठी आपण वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन दिलं, तर ती तारीख होती 5 फेब्रुवारी 2025 आणि आपण दुसऱ्या अवस्थेत शूटिंग काढली होती 12 मार्च 2025 आणि आजची तारीख आहे 15 एप्रिल 2025. तर आपल्याला काय करायचंय, आपण जे आता ही व्हिडिओ काढतोय त्याचं कारण काय आहे की व्हिडिओ काढण्यापाठीमागचा आपला एक उद्देश आहे कोणता, की तुम्ही तुमच्या पद्धतीने, प्रत्येक शेतकरी आपला शेती करतच आहे आणि शेती चांगली पण पिकवतोय प्रत्येक शेतकरी. असा विषय नाही की बाबा शेती काही लय कुणाचे काही लक्षात येणार असं काही विषय नाही, कारण शेतकऱ्याला शेती शिकवायसारखा विषय नाही. तिथपर्यंत शेतकरी सगळ्या गोष्टीने, अनुभवाने, चांगले आणि वाईट आज परिपूर्ण आहे. पण विषय असा आहे की जसं तुम्हाला एक खंत जाणवली की मी माझ्या पद्धतीने 28-35 किलोचा घड काढलेला आहे, पण आता त्याच रानात मला 18 किलोवर घड आलेले, त्याची एक तुम्हाला जाणीव झाली, खंत वाटली आणि कुठंतरी वापरा बायोरेनिकचा व्हिडिओ तुम्हाला युट्यूबला बघायला भेटला आणि तुम्ही तो निर्णय घेतला की आपल्याला पण 28 ते 35 किलोचा घड निघाला पाहिजे. आणि आपल्याला असं का झालं बरं, हे जे तुम्ही उत्तर शोधण्यासाठी वापरा बायोरेनिककडे वळालाय, खरं खोटे? हा. तर ह्याच्यासाठी आतापर्यंत वापरा बायोरेनिकचे जमिनीतले डोस किती गेले? 2 आणि ह्याच्यावरती पूर्ण प्लॉटवरती स्प्रे किती झाले आतापर्यंत? 6 स्प्रे झाले. रोवरचे 3 आणि गुरथरचे 3, बरोबर आहे का नाही? आणि जे काही शेड्यूल दिलं त्याप्रमाणे झालेलं आहे. मला काय म्हणायचं, तुमच्या बरोबर ज्या शेतकऱ्यांनी केळी लावलेली आहे त्यांची केळी आपल्या केळीसारखी आहे का? प्लॉट खाली बारके आहेत, लहान आहेत. तरी आता आपली बघितली तर ही उंची माझ्या डोक्याला लागते. आता ह्यो पाला बघितला गजानन साळुंके सरांच्या वर आहे, हा पाला बघितला आपण डोक्याच्या वर गेलेला आहे. आणि ह्या केळीत तुम्ही केलेला आहे तो कांदा, त्या कांद्याची पण साईज एकदम जबरदस्त झाली, चमक बी आहे, साईज बी आहे, त्याला वजन बी आहे. आणि 6 स्प्रे झालेत आपले, रोहरचे 3 आणि गुरथरचे 3 आणि वापरा बायोरेनिकचं जमिनीतनं 2 वेळा सुटलेले, बरोबर आहे नाही? तर आपले जे काही केळी क्षेत्रात शेतकरी आहेत, बरोबर आहे का नाही, त्यांची तुमच्या बरोबर ज्यांची केळी, त्यांची तुम्ही म्हणता तुमची एवढी वाढ नाही, तर त्यांची वाढ नेमकी, त्यांची उंचीच्या बाबतीत सांगायचं म्हणलं तर किती नेमकी किती? तरी फूट 2 फुटाचा फरक पडेल, तरी 1-2 फुटाचा, 2 फुटाचा फरक सहज पडेल. इतरांच्या प्लॉट बरोबर जर आपण तुलना करायची म्हणलं आपल्या प्लॉटची, तर आपण इतरांपासून 2 फुटांनी जास्त आहे. सगळ्यात महत्वाचं आपले तुमचे मित्र आहेत हे गाववाले साहेब. आता हा प्लॉट जर तशी नजर टाकली खालीवर झालाय असं वाटतो तुम्हाला का नेमका? हा प्लॉट एकसारखा टेबल प्लॉट आहे, एकसारखा, बरोबर आहे ना? आणि ह्याच्यामध्ये साहेब आपली मर किती झाली? मर नाही 2-4 असताना झालं, तर लय नाही. किती झाड आहेत आपली? 2250. 2250 मध्ये 4-5 तुमची मर झाली आहे. वायरची किती निघाली? वारची 10 असते ना. वायरची 10 बारा निघाली 2200 झाडामध्ये, बरोबर आहे. आणि टेम्परेचरला किती टक्के बळी गेला आपल्याला वाटतो हा प्लॉट? टेम्परेचर नाही म्हणावं लागेल, गेला बळीच नाही. वय खाल्लं नाही, तसं काहीच नाही. बरोबर आहे ना? त्याची लागण तारीख 10 जानेवारी, बरोबर आहे ना? 10 जानेवारी
10 फेब्रुवारी, 10 मार्च आणि 10 एप्रिलला हे जे 3 महिने पूर्ण झाले. आज 15 एप्रिल आहे, म्हणजे 3 महिने आणि 5 दिवसाचा हा प्लॉट आहे साहेब, बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. आणि ह्याच्यातला तुम्ही आता आंतरपीक कांदा खाल्लाय. तर जे काही केळी क्षेत्रात शेतकरी आहेत, ज्यांची केळी नोव्हेंबरमध्ये लागण झाली, कोणाची डिसेंबरमध्ये झाली, कोणाची तुमच्यासारखी जानेवारीत झाली, कोणाची फेब्रुवारीत झाली, काहींची मार्चमध्ये झाली आणि काही आत्ता पण लागण करतात. तर आता हे तुम्ही घेतलेला एक 2 महिन्याचा अनुभव पूर्ण आपला 5 तारखेला मार्गदर्शन घेतलं तुम्ही, 5 फेब्रुवारी, 12 मार्च आणि आजचे 15, म्हणजे 2 महिने. आता किती दिवस झाले? 5 दिवस. 2 महिने आणि 10 दिवस झाले आमचं मार्गदर्शन घेऊन, आणि 3 महिने 5 दिवस झाले लागण करून केळीची. तर मग जी काय केळी नवीन जुने शेतकरी आहेत, ज्यांचे काही प्लॉट खालीवर होतात, ज्यांचे काही प्लॉटला मर आणखी म्हणजे तुटाळी बंद व्हायना, ज्यांचे काय केळी वय खातीया, ज्यांची टेम्परेचरला बळी जातीया, त्यांना हा अनुभवाचा सल्ला संदेश म्हणून तुम्ही काय सांगू शकाल? तो वापरल्यानंतर तुम्ही चांगलं येत वापरल्यानंतर चांगलं येते. आणि मला जर असं म्हणायचंय की काही शेतकऱ्यांना जर शंका येत असेल की हे दावत्यात काय, नेमकं खरं काय खोटं काय, तर तुम्ही हा करमाळा तालुक्यातला वडशिवणे आणि इकडं कंदर आणि इकडं समोर सातवलेला जाणारा प्लॉट आहे. आम्ही कुणी असू नसू, हा कॉर्नरचा प्लॉट आहे. तुम्ही ह्या प्लॉटला येऊन 10 मिनिटं थांबून आतमध्ये थोडंसं फिरून, इथं खाली जमीन उकरून, जमीन भुसभुशीत आहे का, पांढरी मुळी चांगली चलते का, खरंच वाटता प्लॉट आहे का, मला वाटतं येऊन पाहिलं तर खूप चांगलं होईल. कारण विषय काय आहे, तुम्ही तुमच्या शेड्यूलमध्ये वापरा बायोनिकचं शेड्यूल ऍड केलेले. ह्याला रिंग डोस किती वेळा केलाय आतापर्यंत? एकदा रिंग डोस केलाय. वॉटर सोल्युबल किती वेळा सोडलंय? वॉटर सोल्युबल ट्रेचिंग झालं ते आहे, बाकीचं नाही सोडलं अजून काही. कशाचे ड्रिचिंग झाले? 1919च्या का दुसऱ्या? एवढं काही हे नाही, जे काय असेल मायक्रोटन वगैरे 10 ड्रिचिंग तुमच्या आमच्या मार्गदर्शन घेण्या अगोदर झाले का त्याच्यानंतर झाले? अगोदर काय झालं परत नंतर काय झालं? नंतर पण काय झाले? मग तुमच्यासारखं बाकीचे ते पण ड्रिचिंग चालू असते ना. म्हणजे समजा उदाहरणार्थ हे तुमचे गाववाले, तुमच्या पण 10 ड्रिचिंग झाले असतील ह्यांच्या बरोबर लावले म्हणल्यावर. शेड्यूलमध्ये जवळपास दुकानदार सगळ्यांचं आपले एकच असतात, बरोबर आहे नाही? मग त्यांचे प्लॉट आपल्यासारखे नाही तर आपल्यासारखं. मी म्हणतो आपल्यापासून भारी असावं, माझं वैयक्तिक मत आहे. आता बघा तुम्ही म्हणता काय, आपल्यापासून भारी का असावं की आपले अगदी त्यांना शुभेच्छा की आपल्यापासून बी त्यांचे भारी असावं. पण ज्या वेळेस आपल्यापासून बी त्यांचे खालच्या लेवलला ज्या वेळेस असतील, म्हणजे मी म्हणतो आता ही आपली 3 महिने किती दिवसाची केळी झाली? 5 दिवसाची. जर कोणाची 4 महिने बी 4 महिने 4.5 महिने किंवा 3.5 महिन्यात बी केळी असं कोणाची नसेल, तर मला वाटतं त्यांनी तरी वापरा बायोनिक वापरायला सुरुवात करावं. तुम्हाला काय वाटतं? कारण ही वापरा बायोनिक ही टेक्नॉलॉजी अशी आहे की आपण टाकलेल्या कुठल्याही जातीच्या खताचं विघटन करून देणारी टेक्नॉलॉजी आहे. आणि सगळ्या खतांची डिफिशियन्सी भरून काढून, गेलेलं वय खाल्लेलं वय बाहेर काढून, आपल्याला अपेक्षेपासून जास्त उत्पादन काढून देणारी टेक्नॉलॉजी म्हणजे वापरा बायोनिक. आजच्या परिस्थितीत जर प्लॉट बघितले ना, मी म्हणतो असे बी प्लॉट असतील, मी म्हणत नाही नसतील, पण बारकाईने जर अभ्यास केला तर अभ्यासू शेतकरी आणि कष्टकरी शेतकऱ्याच्या लक्षात येईल की टेम्परेचरनी प्लॉट सुकतात. कारण आज असं टेम्परेचर आहे की पोगे सुद्धा असे खाली पडायला लागलेत, मुडपायला लागलेत बऱ्याच प्लॉटचे. आणि ज्यांचे पोगे निघतात ते पण चांगले निघाणार, म्हणजे कुठतरी गुतत्यात वाकडे तिकडे निघतात, सरळ पोगा निघाणार. हे खूप काही समस्या आहेत. मग अशा शेतकऱ्यांसाठी एक तुमचा सल्ला संदेश, या अनुभवाला घेऊन हे लागण केल्यावर 8-15 दिवसांनी वापरायला सुरुवात केली पाहिजे का तारांबळ झाल्यावर सुरुवात केली पाहिजे का आपला प्लॉट इतर शेतकरी काय येता जाता वय खाल्ल्यानंतर मोडून टाका म्हणतात त्यावेळेस केली पाहिजे? ही सुरुवात खरी कुठनं चालू केली पाहिजे आपल्या शेतकऱ्यांनी, की जेणेकरून तुमच्यासारखी त्यांची पण केळी येईल? सुरुवातीपासून केल्यानंतर तुम्ही चांगलं येत आहे. सुरुवातीपासून केल्यानंतर चांगलं येऊ शकते, बरोबर आहे का नाही साहेब? नमस्कार, त्यांना माईक द्यावं. असू दे थोडस, तुम्हाला मी आज आमच्या थोडेसे अनोळखीत, पण आज आपण थोडंसं दोघं एकामेकाचा परिचय घेऊ. तुमचं नाव आणि पत्ता सांगा साहेब. आणि गाव? सातवली. आता ही जी इथं आम्ही थोडंच थांबलोय, आपण ह्या साहेबांची ही 10 जानेवारी 2025 ची लागण आहे. आपण वापरा बायोनिक कंपनीचं मार्गदर्शन ह्यांना 5 फेब्रुवारीला मार्गदर्शन दिलं. त्याच्यानंतर आपली दुसरी व्हिजिट होती 12 मार्चला. आज आपली तिसरी व्हिजिट आहे साहेबांकडे. आज आम्ही मार्गदर्शन देऊन 2 महिने आणि फक्त 5 दिवस झालेत, 10 दिवस झालेत. तर साहेबांनी फक्त 2 वेळा मार्गदर्शन आपलं वापरलंय जमिनीतनं, आणि 6 स्प्रे झालेत त्यांच्या आहे या शेड्यूलमध्ये. आता तुम्ही आमच्या अनोळखी आहेत, आपली भेट म्हणजे तुम्ही आम्हाला बघून आलेत. मी तुम्हाला मुद्दाम काय विचारतोय, ह्या प्लॉटकडे बघितल्यानंतर
उन्हाळ्यातला आणि टेम्परेचर मध्ये गावलेला प्लॉट आहे असं जाणवतंय का? चांगला आहे plot. नाही ऊन धरलंय ह्या प्लॉटने असं. ऊन नाही तर. जसे आपण रोप आणतो हम्म. ती इस्तीत नाही येतात आपल्याकडे केळी ज्यावेळेस आपण बारकी लागण करतो आपण सावलीला आल्या आल्या ठेवतो. हे आता रोप वाटतात का नाही इशीत आले तुम्हाला कसं वाटतं म्हणजे झाड टेम्परेचरला? टेम्परेचरला दाद देत नाही ती. हा कारण मी तुम्हाला काय विचारलंय हे आता थोडक्यात आम्ही सगळेच परिचित आहेत. आम्हाला तुमच्यासारखा एखादा मध्यस्थी पाहिजे बोलणार नाही. कारण मध्यस्थीला घेणं नसतं काही साहेब की तुम्ही खरं बोलणार आहे. नाही प्लॉट चांगले. हा कारण हे वापराबायोनिकचं एक ब्रीद वाक्य हे की कष्टकरी शेतकऱ्याला हरवून द्यायचं नाही. त्याच्यासाठी कंपनीने 2च प्रोडक्ट असे बनवलेत. त्या 2 प्रोडक्ट मध्ये 34 कंटेनर्स आहेत. ती काम काय करतं ती बी सांगतो. आज आपला परिचयच नवीन आहे म्हणून ती आपण आपल्या पद्धतीने प्रत्येक शेतकरी जी शेती करतो त्याच्यात कुठलंही शेड्यूल थांबवायचं नाही. फक्त ही ऍड करायची. मग ही आपली टेक्नॉलॉजी काम काय करते तुम्ही रिंग डोस टाकलेला रिंग डोस 100% लागू होत नसतो. प्रत्येक शेतकऱ्याला माहिती कुठलंही टाकलेलं खत 100% लागू होत नाही. 100% विघटन होत नाही. आपली टेक्नॉलॉजी काम काय करते तुम्ही टाकलेल्या खताचं विघटन करणे आपटेक करणे उचलून देणे जमीन भुसभुशीत ठेवणे पांढरी मुळी चालू ठेवणे आणि मुळीला अन्नद्रव्य सतत चालू ठेवणे आणि जमिनीत पाण्याचा निचरा करणे आणि वापसामोड जमीन ठेवणे त्या ठिकाणी ह्या गोष्टी सगळ्या दिसतात. आणि ते 34 प्रकारचे कंटेन काम काय करतात तुम्ही टाकलेल्या खताचं विघटन तर करतात पण खताची डिफिशियन्सी भरून काढतात. म्हणजे ही पीक कुठल्या अन्नद्रव्याने तुम्हाला असं वाटतंय की बाबा ह्याला झिंक फेरस मायक्रोन्यूट्रनची कमतरता आहे अन्नद्रव्याने तृप्त वाटतंय का नाही? हे का नाही? कवडे सर तुम्ही हे जे मार्गदर्शन घेतलेलं आहे वापराबायोनिकचं आपले समाधान भगत सरांकडून ह्याच्यावरती तुम्ही समाधानी आहेत हो आहे की आणि हिथनं पुढे तुम्ही हे टेक्नॉलॉजीचं जे काही मार्गदर्शन आहे हे हिथनं पुढे कंटिन्यू करणार आहेत. करणार. तर आपल्याला येणाऱ्या दिवसात काय करायचं आता आपण 5व्या झाडापाशी उभा आहे. पहिलं 1 2 3 4 5 आपण पूर्वावस्था इथनंच काढली होती दुसरी इथनं तिसरी बेद आहे. आता आपल्याला जी 4थी अवस्था काढायची ही तिसरी आहे जी 4थी काढायची ती आपल्याला पुढे जावं लागेल. परत दिसणार नाही आपण आतमध्ये. तुम्हाला काय वाटतं? नाही 2 महिन्यांनी दिसणार नाही आपण इथे. आपल्याला ज्या पुढच्या अवस्था काढायच्यात तिथलं गिनी गावात कापून रोडवरती कॅमेरा लावून आपल्याला हा पोल आहे लोकेशनला आपल्या लोकेशनला हलवता पुढच्या साईडला जाऊन व्हिडिओ काढायच्यात. पण तुमचा हा प्लॉट पाहणी करण्यासाठी आमचे जे मार्गदर्शक आलेले आहेत बाहेरून त्यांची थोडीशी ओळख करून देतो. तुमच्या शेजारी उभा आहेत की आपले बारामतीचे विश्वास कोकणे सर. नमस्कार. तुम्हाला मार्गदर्शन दिलेले आपले समाधान भगत सर आणि हे आपले रामेश्वर घोगरे सर. नमस्कार. हे करमाळ्याचे गजानन साळुंके सर. नमस्कार. आणि आपले उपस्थित आहेत ते सातवलीचे साहेब. तुम्ही जसं घडलं तशी माहिती दिली त्याबद्दल आमच्या वापरा बायो ऑर्गॅनिक कंपनीकडून आणि हे युट्यूबला पाहणारे माझ्या सर्व शेतकरी केळी क्षेत्रातले ह्या सर्वांच्या वतीने तुमचं मनापासून खूप खूप साहेब